नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण बघितलं असेल तर मराठा आरक्षणाचा जो मोर्चा निघालेला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये, तो मित्रांनो आपण बघितला असेल तर अंतरवाली सराटीमधून तो जो मोर्चा आहे तो थेट मुंबईकडे 26 जानेवारीला तो तिथे पोहोचणार आहे. मित्रांनो, आपण बघितलं असेल आता जस्टच तो पुण्यामध्ये पोहोचलेला आहे आणि पुण्यामधून आता तो लोणावळा मार्गे पुढे नवी मुंबई मार्गे तो त्याची जी दिशा आहे ती त्या पद्धतीने आहे. पण मित्रांनो, आपण बघितलं असेल तर एवढी लोक आणि एवढा समाज, मराठा समाज रस्त्यावरती उतरलेला आहे आणि ह्या जो मोर्चा आहे त्याला एवढा सपोर्ट करताना आपल्याला बघायला मिळतो आहे. मित्रांनो, आपण बघितलं असेल तर शिरूर किंवा शिक्रापूरमधून जो मोर्चा तिथून त्यांची रॅली निघाली पुण्यात आल्यापासून आपण बघितलं तर तब्बल 70 किलोमीटर लांब रांगा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्याच्या पुढे पण आता बघितलं तर एवढी गर्दी आणि एवढा लोकांचा प्रचंड प्रतिसाद ह्या मराठा आरक्षणाला मिळताना आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, बघितलं असेल तर हे आरक्षण का महत्त्वाचं आहे मित्रांनो, तर मी स्वतः एकच मराठा आहे, 96 गुळी मराठा ओपनमध्ये. तर मित्रांनो, मी माझ्यावरून सांगतो मित्रांनो, पैशाच्या अभावी मला माझं शिक्षण पूर्ण नाही करता आलं. तर मित्रांनो, आरक्षणाचं किती महत्त्व असेल हे माझ्यावरूनच असे माझ्यासारखे कितीतरी मराठी असतील की त्यांनासुद्धा त्यांचं शिक्षण पूर्ण करता आलं नसेल. कारण सगळेच काही श्रीमंत नाही आहेत, बरेच जण आहेत ते त्यांची परिस्थिती नाही आहे त्याच्यामुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही आहे. बऱ्याच अशा गोष्टी आहेत मित्रांनो. जर कम्पॅरिझन केलं तुम्ही, जर डिफरन्स बघितला मित्रांनो, तर जर समजा तुम्ही एखादं इंजिनिअरिंगचं कॉलेज घ्या मित्रांनो, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मराठ्यांसाठी ओपनसाठी फीज असते ती 70,000 जशी कॉलेज असेल तीच, आणि तेच जर तुम्ही जर आरक्षणमध्ये असाल तर ते शिक्षण तुम्हाला 5 ते 6 हजारामध्ये ते शिक्षण तुम्हाला मिळतं. तर मित्रांनो, बघा किती फरक आहे मित्रांनो. ह्याच्यामुळे मित्रांनो बऱ्याच जणांना आपलं शिक्षणसुद्धा घेता येत नाही मित्रांनो. तर तुम्ही जर सरकारी नोकरी बघितलं तर त्याचाच तर वेगळाच किस्सा आहे मित्रांनो. आत्ता बघितलं तर सध्या तर सरकारी नोकऱ्या आहेतच नाही आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघितलं असेल तर जर मराठी असेल तर त्याला ओपनमध्ये असेल तर त्याला 1000 रुपये तो जो फॉर्म असतो तो भरायचा, त्याला 1000 रुपये असते मित्रांनो. आणि जर तुम्ही जर ओपन ह्याच्यामध्ये असाल, तुमचं आरक्षणमध्ये तुम्ही जर असाल कोणत्या कास्टमध्ये, तर तुम्हाला त्याची फी अर्धी फी असते. काही याच्यामध्ये ती तुम्हाला फीसुद्धा माफ असते मित्रांनो. काही अशा स्कीम आहेत ते तुम्हाला पैसेसुद्धा मिळतात तुम्ही शाळेत गेल्यामुळे, म्हणजे शिष्यवृत्ती मिळते. एवढ्या म्हणजे सुविधा आहेत मित्रांनो. ठीक आहे, जो मागास समाज आहे त्यांच्यासाठी ह्या गोष्टी ठीक आहेत, पण आता ज्यांच्यासाठी आरक्षण दिलं होतं ते सुद्धा समाज जर पुढं आले असेल तर ठीक आहे. पण ह्या गोष्टीवरती हाचा व्हिडिओच नाही आहे मित्रांनो. पण हे आरक्षण खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. हे आरक्षण तर मिळालंच पाहिजे. कारण मित्रांनो, आपण बघितलं असेल तर हे जे मुंबईकडेच का निघालेत मित्रांनो, हा एक प्रश्न उपस्थित पडला असेल ना तर मित्रांनो. तर मित्रांनो, आपण बघितलं असेल तर त्यांच्या गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या गावामध्येच उपोषण चालू केलं होतं मित्रांनो. ते 2014पासून हे मराठा समाजासाठी त्यांचं हे जे कार्य आहे मराठा आरक्षणासाठी ते चालू होतं. त्याच्या आधी आपण जर बघितलं असेल तर मित्रांनो, मराठा आरक्षण अण्णासाहेब पाटील यांच्या म्हणजे जवळजवळ 40 वर्षापासून हा जो मुद्दा आहे तो असाच चालू आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघितलं असेल अण्णासाहेब पाटील हे आपल्या सातारामधले पाटण साईडचे आहेत ते, आणि हे जे आहेत आता मनोज जरांगे पाटील हे मराठवाडा गोदापट्टा ह्या भागातून येतात मित्रांनो. तर मित्रांनो, तेव्हापासून आपण बघितलं असेल तर हे तब्बल 58 मोर्चे निघाले, मूक मोर्चे आपण बघितलं असेल तर शांततेत हे मोर्चे निघाले. पण एकाही कोणत्याच सरकारमध्ये किंवा कोणत्याच नेत्यांनी किंवा आपले मराठीसुद्धा नेते आहेत त्यांनी हा प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केला नाही. कारण त्यांना माहिती होतं आपल्या समाजाला त्यांना मोठं करायचं नाही. स्पष्ट दिसतंय ना मित्रांनो. मित्रांनो, सगळ्या गोष्टी लवकर होत आहेत. जर तुम्हाला सरकार पडतं आहे, पण सरकार नवीनसुद्धा येतं आहे, मंत्र्याचे शपथसुद्धा होत आहेत मित्रांनो, मुख्यमंत्री होत आहेत. एक जर पद असेल तर तिथं 3-3 उपमुख्यमंत्रीपद किंवा अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला घडताना दिसत आहेत. तर मित्रांनो, हा जो प्रश्न आहे तो का मार्गी लागत नाही आहे मित्रांनो. ह्याच्यावरती कोणच असा पुढे येऊन किंवा खरंच ह्या समाजाला गरज आहे, ह्या समाजासाठी हे केलं पाहिजे नाही आहे. कारण काय मित्रांनो, ह्यांचेच कॉलेजेस आहेत
ह्यांचेच कॉलेज असल्यामुळं जर आणि मित्रांनो आपण बघितलं असेल कॉलेज ह्यांचेच आहेत. त्याच्यानंतर ह्यांची जी मुलं आहेत ती बाहेर शिकत आहेत परदेशामध्ये, आउट ऑफ कंट्रीमध्ये, आपल्या इंडिया सोडून दुसऱ्या देशामध्ये शिकत आहेत. तर ह्यांना काही गरज नाही ना मित्रांनो हे आरक्षण हे, कारण बऱ्याच नेत्यांनी असं बोलून दाखवलेलं आहे आरक्षणची आम्हाला गरज नाही. पण मित्रांनो आपल्याला तर गरज आहे ना मित्रांनो. पण आपल्यासाठी कोणताच असा नेता आपल्याला झडताना दिसला नाही. एक सुरुवातीला होतं ते अण्णासाहेब पाटील, त्याच्यानंतर आपण बघितलं असेल तर फक्त मोर्चे निघत आहेत किंवा काय त्याच्यावरती तोडगा नव्हता निघत. पण आत्ता जर आपण बघितलं असेल तर मनोज जरांगे पाटील नावाच्या एक रूपाने खरंच एक देव माणूस मराठा समाजासाठी भेटलेला आहे मित्रांनो. निस्वार्थी माणूस, असा कोणताही लोभ किंवा कुठलाच असा निस्वार्थी माणूस आपल्या मराठा समाजाला भेटला मित्रांनो. आपण बघितलं असेल तर अंतरवाली सराटीमध्ये त्यांनी उपोषण केलं होतं. त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर ते शिष्टमंडळ आलं किंवा बऱ्याच अशा गोष्टी झाल्या मित्रांनो. पण ते सरकारसाठी मॅनेज नाही झाले मित्रांनो. तेव्हा असं काही वाटत नव्हतं, मराठा समाजासाठी सुद्धा एवढं वाटत नव्हतं की मनोज जरांगे पाटील, एवढं नावसुद्धा प्रसिद्ध नव्हतं की कोणाला माहिती पण नव्हतं. पण मित्रांनो त्याच्यानंतर आपण बघितलं असेल तर ते मुंबईकडे रवाना झाले. मुंबईमध्ये त्यांना बोलवलं किंवा बऱ्याच अशा मुख्यमंत्री त्यांच्या तिथे गेले, बरेच असे त्यांच्या चर्चा झाल्या. पण मित्रांनो चर्चा शेवटी वायफळ झाल्या, कारण ते जेव्हा मुंबईला गेले तेव्हा त्यांच्या अशा लक्षात आलं की कोणीच पुढे येत नाही. हा नेता सांगतोय की तो तिकडं बाहेर आहे, तो येऊ द्या मग आपण मिटिंग घेऊ. त्याच्यामुळे काय झालं मित्रांनो, त्यांच्या असं लक्षात आलं की आता ह्याच्यावरती सरकारमध्ये कोणताच असा नेता नाही की ह्याचा प्रश्न आहे तो आपला सोडू शकतो. मग ह्याच्यासाठी काय करायचं मित्रांनो. मग त्यांना खरंच ज्यांनी त्यांना खरंच खूप सपोर्ट केला तर त्यांचंसुद्धा मी आभार मानतो मित्रांनो. कारण त्यांची बीडमध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ठरलं की मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की आता आपल्याला मुंबईला जावं लागेल. कारण मित्रांनो आपण बघितलं असेल, कारण आपलं सगळं जे कामकाज असतं ते मुंबईमधून होतं. जर तुम्ही गावामध्ये जर एखादं उपोषण केलं तर त्याला एवढं महत्त्व देता येत नाही किंवा महत्त्वच नसते त्यासाठी मित्रांनो, कारण एवढं कोणी लक्ष नाही देत. तेच झालं त्यांच्या बाबतीत पण आत्ता त्यांनी ठरवलं की नाही, आता आपल्याला इथं थांबून नाही चालणार, आपल्याला थेट मुंबई गाठावी लागेल. कारण मित्रांनो हाच एक पर्याय आहे मित्रांनो, हीच एक वेळ आहे मित्रांनो. हे मी का वारंवार म्हणतो आहे, कारण मित्रांनो पुन्हा मनोज जरांसारखी माणसं भेटणं मराठा समाजाला ही अशक्य आहेत आणि पुन्हा तेच मोर्चे सगळ्या होणं हे सुद्धा अशक्य आहे. मित्रांनो बघितलं असेल तर सारखं करण्यामध्ये मजा नसते मित्रांनो. काय असेल तर एकदाच झालं पाहिजे. तर मित्रांनो आपण बघितलं असेल अंतरवाली सराटीमध्ये त्यांचं उपोषण झाल्यानंतर एक खूप निंदनीय घटना घडली. तर मित्रांनो त्याचा एक जाहीर निषेधच करतो मी, कारण खूप अत्यंत वाईट अशी ती घटना होती मित्रांनो. त्याच्याबद्दल सगळ्यांना आपल्याला कल्पना आहेच मित्रांनो. पण त्याच्यानंतर मित्रांनो त्यांनी जी सभा घेतली, एक विराट महासभा घेतली मित्रांनो. लोक म्हणजे मित्रांनो बोलायचं म्हटलं तर जवळजवळ दिवस जाईल एवढं आपण बोलू शकतो त्या विषयावरती मित्रांनो. लोकांनी काही त्यांची वावरं आहेत मित्रांनो, जी त्याच्यामध्ये पिकं होती ती सगळी काढून तिथं पूर्णपणे असं एक मोठं ग्राउंड तयार केलं मित्रांनो. तिथे ती सभा झाली मित्रांनो. त्याच्यामध्ये मित्रांनो बघितलं असेल ते जे स्टेज होतं किंवा मंडप, त्याचा एकहीसुद्धा रुपया घेतला नव्हता. त्याचा जो मालक होता त्याने एकहीसुद्धा रुपया घेतला नव्हता. आणि तिथे एवढ्या प्रमाणात मराठी लोक मित्रांनो, तिथे बघितलं असेल तिथे काय नेट बंद करणे किंवा काय बऱ्याच अशा गोष्टी झाल्या मित्रांनो. पण त्याच्यानंतर मित्रांनो ते न थांबता त्यांनी ते कधी गावागावात जाऊन त्यांनी सभा कधी घेतल्या नव्हत्या मित्रांनो. पण त्याच्यानंतर त्यांनी गावागावात जाऊन सभा घेतल्या मित्रांनो. पूर्ण त्यांनी आपलं जे काही भाग आहेत त्याच्यामध्ये त्यांनी दौरे केले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की खरंच म्हणजे त्यांना प्रतिसाद मिळतो आहे. आणि त्याच्यानंतर मग खरंच त्यांना कशी काय एक ही युक्ती सुचली किंवा त्यांना तर हे खरंच एक खूप छान पद्धतीने त्यांच्या एक लक्षात आलं आणि त्यांनी ठरवलं की आता नाही, आपल्याला आता मुंबईला जावं लागेल. आणि मित्रांनो आपण बघितलं असेल तर आता थेट त्यांचा मोर्चा आहे तो 26 जानेवारीला तिथे पोहोचेल. तर मित्रांनो 26 जानेवारीच का, तर मित्रांनो 26 जानेवारीला आपल्याला माहीत आहे की 1950 साली ही आपली जी राज्यघटना आहे ती लिहिली गेली आणि तेव्हापासून आपण प्रजासत्ताक दिन हा साजरा करतो मित्रांनो. त्याच दिवशी आपल्या समाजासाठी काय गरज आहे मित्रांनो, तर एक खूप छान पद्धतीने एक संदेश पूर्ण देशासाठी आणि हा त्यांच्यामार्फत
सरकारला आणि सगळ्या समाजाला एक पोचत आहे. मित्रांनो, आपण बघितलं असेल तर बाकीसुद्धा काही समाज आहेत. आत्ता आपण जर बघितले काही जर सोशल मीडियावरती तर मुस्लिम बांधव असतील आपले किंवा बाकीचे, तर खरंच खूप छान पद्धतीने ते ह्या जो मोर्चा आहे त्याच्यामध्ये कोणी पाणी किंवा काय जे त्यांच्या पद्धतीने ह्या मोर्चासाठी जे काय लागतं आहे ते स्वइच्छेने स्वखर्चाने ते देताना आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, बघितलं असेल कोणी पाण्याच्या बॉटल असेल किंवा जे काय लागतं आहे भाकरी पीठ, एवढं नियोजनबद्ध पद्धतीने आणि एवढा लोकांचा सपोर्ट. मित्रांनो, त्यांना मनोज जरांगे खरंच ते एक साहेबच आहेत आपल्यासाठी, मराठ्यांचे साहेब आहेत. त्यांच्यासाठी एवढा सपोर्ट मित्रांनो मिळतो आहे खूप छान पद्धतीने. खरंच कौतुक करावं एवढं कमीच आहे. जे मराठवाडा जे तिथली लोकं आहेत मराठवाड्यातली किंवा गोदापट्ट्यातली, खरंच त्यांना मानलं पाहिजे मित्रांनो. त्यांच्या बोलण्यामधून दिसतंय किती प्रेमळ लोक आहेत मित्रांनो ती. तर मित्रांनो, हा जो मोर्चा आहे तो खरंच यशस्वीरित्या पूर्ण पडो, कोणतेही गालबोट लागलं न पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं मित्रांनो, आजच तो एक आहे एक आता काय बोलायचं मित्रांनो, काही अशी समाजामध्ये आपले लोक असतात तर ते कोर्टात जाऊन बऱ्याच अशा गोष्टी झाल्या, ते नोटीस किंवा काय. तर मित्रांनो, हे एक चुकीचं आहे. तर हे असं व्हायला नाही पाहिजे मित्रांनो. पण ठीक आहे, त्याच्यासाठी सुद्धा आपले मराठी समर्थ आहेत मित्रांनो. कारण आता सगळ्यांना कळालेलं आहे मित्रांनो, खरंच मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन काय असतं हे तरी दाखवलं, मोर्चे काय असतात हे त्यांच्या म्हणजे खरंच त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे मित्रांनो. आत्ता खरं कुठं मराठा समाजाला कळालं की मोर्चा काय असतो किंवा काय असतं. तर खरंच हा मराठा समाज खूप ताकदीने त्यांना सपोर्ट करतो आहे आणि खूप छान पद्धतीने हा मोर्चाचं चालू आहे. तर सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे आणि आपल्याकडून कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे, ही एक काळजी सगळ्या मराठी बांधवांनी घ्यायला हवी मित्रांनो. कारण हे जे आरक्षण आहे त्याची इतिहासात नोंद होणार आहे मित्रांनो. कारण हे 26 जानेवारीलाच आपल्याला समजणार आहे खूप छान पद्धतीने. कारण पूर्ण देश आणि देशाच्या बाहेरसुद्धा ह्याची आत्ता चर्चा सुरू आहे बरं का मित्रांनो, आपल्या मराठा आरक्षणाची. तर खरंच हे मराठा आरक्षण किती महत्त्वाचं आहे आणि ते मिळालंच पाहिजे. कारण बऱ्याच गोष्टी मी आत्ता आपल्याला एक्सप्लेनसुद्धा करून सांगितलं मित्रांनो. तर जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, लवकरच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.